मैदान हमेशा चांगलाच होतं। मी पहिली पण या मैदानात मथुरच्या शर्यत केलती। रामाने म्हणजे 31 लाख काय लोकांना ते दाखवले। 31 लाखाला का खरेदी केली आम्ही। मारणार तर टॉपचीच गाडी मारणार। माझा बांडा बैल होता, जेव्हा मी नाव द्यायचो कोणाला फिरवायची हिंमत नव्हती। जेव्हा माझा बांडा बैल कोणाला फिरवला तेव्हा दुसरे नाव द्यायचे। त्याच्यानंतर मोठा मौन्या झाला, तर कासगाव तो लक्षात टॉपला होता, तेव्हा लक्षाची गाडी मारली त्याने। मोठ्या लक्षाला 3 वेळ मारली। पहिल्याचं नाव काय सांगितलं? मौन्या। मौन्या। पाहू शकता आपल्याला या मुलाखतून हे समज की मोठा लक्ष ज्याला देव म्हणतात त्याच्यासोबत पण विजयाचा गुलाल घेतला। 3 वेळ झालेला, 3 वेळा मौन्याने विजयाचा गुलाल घेतला। मित्रांनो, आज खिडकाली मैदान 2025-2026 पहिलाच मैदान पहिल्याच दिवशी भरला आणि प्रत्येकाला वाटतं या मैदानात आपला गुलाल व्हावा आणि आज मोठी प्रेक्षणीय लढत होती आणि वाटतं की आपला नंदी या बैलासोबत पळून विजयाचा गुलाल घ्यावा आणि आज प्रेक्षणीय लढत होती। आणि हा रामा बोनोलीचा काय बोलाल दादा आज या मैदानाबद्दल आणि आजच्या शर्यतीबद्दल? मैदान हमेशा चांगलाच होतं। मी पहिली पण या मैदानात मथुरच्या शर्यत केलती, पण माझी बाजूला गाडी गेली, मगून काही कारणामुळे हरली ती गाडी। याच वर्षी का आधी? नाही, 2 वर्ष झाली। 2 वर्ष झाली। आज रामाची चर्चा आहे की 31 लाखाला घेतलाय, 31 लाखाला घेतलाय आणि त्याच्यावरती खूप पोस्ट झाल्या होत्या व्हिडिओ। काय बोलाल त्याच्याबद्दल? आणि आज त्यांनी करून दाखवलं। आज रामाने म्हणजे 31 लाख काय लोकांना ते दाखवले। 31 लाखाला का खरेदी केली आम्ही। मारणार तर टॉपचीच गाडी मारणार। कसा याचा किस्मत ना सैरात अख्ख्या महाराष्ट्रात नाव होता आपल्या मुंबई, पण त्यांना आज करून दाखवलं आम्ही। नक्कीच आपल्याला आपले जेव्हा समोरचा जोडीदार म्हणजे आपल्या अपोजिट वाला जर टॉपचा असेल आणि त्याच्यासोबत जर आपला जर बैल विजयाचा गुलाल घेतो, नक्कीच आपल्या बैलाचा तेवढा नाव होतं। आणि आज रामाने तो बोनोलीचा नाव करून दाखवला, आपल्या तात्याचं नाव करून दाखवलं। काय बोला? तात्यांचं नाव शर्यती क्षेत्रात हमेशा होता, पण आज आम्ही तात्यांच्यासाठी बैल घेतले। तात्यांना पण तात्यांची आठवण आम्हाला भरपूर येते। याची खरेदी कुठून केली होती तुम्ही? याची नाशिकवरून खरेदी केली। कधी खरेदी झाली याची? याची खरेदी झाली गणपतींच्या टायमाला। आता या मग काय खरेदी करताना त्याच्यामध्ये काय बघितली की बाबा 31 लाख त्याला दिले, तुम्ही मोजले त्या बैलाला? आम्ही काही बघितलं नाही। आमचा आकाश मस्के म्हणून मित्र आहे माझा, म्हणजे घरचं संबंध आहेत, त्यांनीच केला। आम्ही बघायला पण नाही गेलो, पैसे सर्व गुगल पे करून टाकले। कोणत्या साईडने धावतो आपला रामा? 4 साईडने धावतो रामा। कुठूनही टाका। तुम्ही बोला मथुर सोबत शर्यत झाली होती आणि पडली होती, पण अजून अशी कोणती इच्छा आहे की त्यांच्यासोबत शर्यत केली आपल्या रामाचं नाव आणखी मोठा व्हावा? विजयाचा कसा दादा काय असतं माहिती, आपण जेव्हा मोठी शर्यत केली ना तेव्हा आपल्या बैलाची दखल घेतली जाते। कसा मथुर सोबत केली तेव्हा आमचा शंभू, मोठा शंभू होता, तेव्हा तो चर्चेत आलता। आणि आता रामा आला, आम्हाला काय कोणी पेर नाही दिलं, आमचे बैला पळत होती, पण आता आम्हाला फोन भरपूर येतात। नक्कीच। आणि आजचा गुलाल तर मोठाच गुलाल होता आणि आता तर तुम्हाला आधी तर फोन येतो, आता जास्त फोन येतील। मग काय बोलाल? पैरे पण दिले नाही दिले, काय बोलाल त्यावर? आता आम्ही पैरे दिले त्यांच्या बिन करू, नाही दिले त्यांच्या बिन करू, सर्वांच्या शर्यत करू, बिन प्रेमात करू। दादा आमच्या तात्याने कवा शर्यतीत या नाही केला, मगून आम्ही बिन तसं शांतप्रमाणे करू शर्यती। नक्कीच। आणि हा मुंबईचा बिनजोडचा खेळ, बिनजोडने तर कारकिर्दी त्यांनी दाखवलीच का आहे रामा। 3 फेऱ्याला पण कधी उतरलाय का रामा? 3 फेऱ्याला गेलता, पण बाद झाला। आपल्या कुठल्या आता जो मैदान झाला फॉर्च्युनर श्रीनाथ केसरी। काय बोला आता याला कशा प्रकारे अजून तयार करायला, कारण का आता तो नाव करतोय, त्याची तयारी सराव प्रॅक्टिस कशी असणार तुमच्या दावणीला? आमच्या सराव करतात ते अक्षय हांडे, परशुराम पाटील, भरपूर मुलं आहेत त्याच्यासाठी करतात ते। नक्कीच बघ, पाहू शकता जेव्हा एक नंदी आपल्या दावणीला येतो ना तेव्हा एका दुःखाचं काम नसतं, त्याच्यासाठी आपल्या सर्व घरचा परिवार मित्रमंडळीचा हातभार लागतो, तेव्हाच आपण कुठे बघा ना, आपण मैदानात जरी नंदी आणायचा असेल तर एका दुःख नसतं, त्याच्यासोबत खूप मित्रमंडळी आपला वेलात वेल काढून त्याच्यासाठी येतात। त्यांच्यासाठी काय बोलाल तुम्ही? जेव्हा रामाच्या पाठीमागे पुरी या हनुमंत या होती वांडरच आहे ना, तेव्हा रामाने विजय केला ना, तशी माझ्या पाठीमागे भरपूर आहेत, म्हणून मी विजय मिळवला।
नक्कीच. आणि आपल्या वजीर बद्दल काय बोला? वजीर म्हणजे वजीरच्या सोबत आमच्या भरपूर शर्ती झाल्यात, पण आम्हाला कधी त्यांनी ऐकला नाही. भरपूर वेळ हरवल्यात, पण आता काय होतं सर्व शर्यतीत. आता कसा त्या पायरा भेटला आपला आणि चांगली शर्यत झाली, जुलून आली, तर काय बोलाल? शर्यत म्हणजे चांगलीच झाली. मुंबईची गाडी स्टॉप होती, हा, त्याला भरपूर अंतर दिला. बस बिंजोरसाठी रामा आहे आम्ही. सैराट बघा आज सैराट लगातार 3 वर्ष टॉपला आहे, म्हणजे जाईल त्या अड्ड्यात गुलाल घेतो आणि चांगला बैल आहे. बघा कोणताही बैल कधीही हारू शकतो, त्याला हे नाही करायचं, पण आज सैराट सोबत आपला विजय घेतला. असाच गुलाल तो पुढे घेत राहील, याच्यासाठी तुमचा काय नियम असेल पुढचे? आणि त्याचे पैरे कसे तुम्ही आता कराल? पहिरे आता म्हणजे वजीर चांगला पळाला, आम्ही ठेवू त्याच्यातच पळू. बघू जवसर पळा तर गाडी टॉपला त्यावर त्याच्यातच पळू. वजीर आणि रामा कितींदा पैऱ्यामध्ये पळाले? पहिल्यांदाच आणि पहिल्यांदाच विजयाचा गुलाल पहिल्यांदाच घेतला. विजयला. मग याच्या पुढचं नियोजन कसं असणार तुमचं? काय बोलणं वगैरे झालं का? नाही, याच्या पुढचं काहीच नाही बोलणं, कोणाच्यात नाही केला. हा, आजचा गुलाल कोणाला समर्पित कराल? तात्याना. नक्कीच दादा, अशा दावणीला आतापर्यंत तुमच्या किती बैल झालेत आणि हा कितवा बैल? आता माझ्या दावणीला 8 बैल आहेत. हा, भरपूर बैल झालेत. हा, जेव्हा मी अड्ड्यात होतो माझा बांडा बैल होता, जेव्हा मी नाव द्यायचो हा. कोणाला फिरवायची हिंमत नव्हती. जेव्हा माझा बांडा बैल कोणाला फिरवला तेव्हा दुसरं नाव द्यायचं. त्याच्यानंतर मोठा मौन्या झाला. हा, तर कासगावात लक्षात टॉपला होता, तेव्हा लक्षाची गाडी मारली त्यांनी. मोठ्या मोठ्या लक्षाला 3 वेळ मारली. पहिल्याचं नाव काय सांगितलं? मौन्या. मौन्या. हा, पाहू शकता आपल्याला या मुलाखतून हे समज की मोठा लक्ष ज्याला देव म्हणतात त्याच्यासोबत पण विजयाचा गुलाल घेतला. 3 वेळ झालेला. 3 वेळेला मौन्याने विजयाचा गुलाल घेतला. म्हणजे आपल्या दावणीला एक चांगली नामांकित बैल झाली आणि त्याच्यामध्ये आता रामाची हजेरी झालेली आहे आणि तो नक्कीच तुमच्या दावणीला काहीतरी कारकिर्दी करेल, हीच शुभेच्छा तुम्हाला. जाता जाता रामाबद्दल काय बोलाल? रामाबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. बस. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.